शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, काल आपण बघितलं होतं की तुमच्याकडे जर एसी-डीसी कंट्रोलर लागलेला आहे तर त्याच्यामध्ये तुमची एसी मोटर चालू शकते का? चालू शकते तर नेमकी कोणत्या प्लांटवर, किती एचपीच्या प्लांटवर चालू शकते हे आपण काल सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे. आणि आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुमच्या घरामधील उपकरणे तुमच्या शेतामध्ये जो लागलेला सोलार प्लांट आहे त्याच्यावर चालू शकतात का? चालू शकतात तर मग त्याला काही एक्सटर्नल डिव्हाइस लावा लागतात का? ह्या सगळ्या गोष्टी आपण आज डिटेलमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की तुमच्या जर सोलर प्लांटवर घरातील लोड, घरातील उपकरण चालवायचं असेल तर त्याला कुठल्या प्रकारचं डिव्हाइस लावा लागेल किंवा मग त्याच्यामध्ये काय बदल करायला लागेल ही माहिती आपण संपूर्ण पाहणार आहे. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करायला विसरू नका. बघा मित्रांनो, आपण काल बघितलं होतं की हा जो एसी-डीसी कंट्रोलर आहे तो दोन टेक्नॉलॉजीचा येतो. एक तर MPPT टेक्नॉलॉजी आणि एक VFD टेक्नॉलॉजीचा कंट्रोलर आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामधून ज्या एसी मोटर आहेत ते तुमच्या 5 HP आणि 7.5 HP या जो प्लांट आहे ज्यांच्याकडे त्याला व्यवस्थितरित्या चालू शकतात. मग आता बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये येतं की बा या एसी-डीसी कंट्रोलर आहे तर मग याच्यामध्ये आपण घरामधले उपकरण चालवू शकतो का? तर याच्यामध्ये सरळ उत्तर आहे एका शब्दात नाही. नाही तर का तुम्हाला सांगतो. घरामधले जे आपले उपकरण असतात ते दोन विभागामध्ये डिवाइडलेले असतात. एक इलेक्ट्रॉनिक उपकरण असतात आणि दुसरे इलेक्ट्रिकल उपकरण असतात. इलेक्ट्रिकल उपकरण जे आहेत ते आपल्या घरामध्ये लागलेले जे काही मोटर आहे त्याच्यामध्ये, जसे की तुमचे मिक्सर आहे, त्याच्यानंतर तुमचा सिलिंग फॅन आहे, त्याच्यानंतर तुमचे वॉशिंग मशीन आहे, आटा चक्की आहे, इत्यादी जे काही डिव्हाइस आहेत ते इलेक्ट्रिकल डिव्हाइसेसमध्ये येतात. आणि टीव्ही झालं, तुमचं डिश झालं, मोबाईल चार्जर्स, हे सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये येतात. याच्यामध्ये विविध प्रकारचे कंपोनंट, ट्रान्झिस्टर, डायोड वगैरे हे लागलेले असतात. ह्या ज्या गोष्टी आहेत ते इलेक्ट्रॉनिक पार्टमध्ये येतात. याच्यामध्ये काही डिव्हाइस तुमचे डीसीवर चालतात आणि काही डिव्हाइस जे आहेत ते डायरेक्ट एसी करंटवर चालतात. याच्यामध्ये हा बदल आहे. आता तुम्हाला जो कंट्रोलर दिलेला असतो तुमच्याकडं हा 3 फेज कंट्रोलर असतो. याच्यामध्ये न्यूट्रल म्हणजे अर्थिंग ही दिलेली नसती. जरी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला की त्याच्याकडं एसी कंट्रोलर आहे त्याच्यावर कुठली तरी ग्राउंड अर्थिंग वगैरे देऊन जर चालवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे डिव्हाइस त्याच्यावर चालणार नाही. हा कंट्रोलर डिसबॅलन्सिंग म्हणून त्या ठिकाणी तुमचा सोडून देणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला काम करणार नाही. पण आता बऱ्याचशा कंपनी ज्या आहेत तर त्या काय करतात की तुम्हाला या 3 फेज बरोबरच तुम्हाला सिंगल फेज टर्मिनल सुद्धा त्या ठिकाणी देत आहेत. मग त्या सिंगल फेज टर्मिनलवर तुम्ही त्याच्यामध्ये डिव्हाइसेस तुमचे चालवू शकता. पण कोणते डिव्हाइस चालू शकता? त्याच्यामध्ये तुम्ही चालू शकता तुमची वॉशिंग मशीन चालू शकता, तुमचा फॅन चालू शकता, त्याच्यानंतर तुमची आटा चक्की चालू शकता. जेवढे काही इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहेत तेच डिव्हाइस तुम्ही त्या ठिकाणी चालू शकता. आता बरेच जण म्हणतील की बा आम्ही सिंगल फेज याच्यावर मग टीव्ही चालवली, चार्जर चालवली तर तेही तुमचे चालतील, पण त्याची लाईफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही. सरळ उदाहरण आहे, ज्या वेळेस आपण इन्व्हर्टरवर आपले जे काही इक्विपमेंट चालवतो त्यावेळेस एकतर त्याचा लाईट गेल्याच्या नंतर त्याचे आवाज बदलतात किंवा त्याची स्पीड वाढते, कमी होते, अशा प्रकारचे त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येत राहतात. ते प्रॉब्लेम येण्याचं कारण जे आहे ते आपले जे डिव्हाइसेस असतात, आपल्याकडे करंट कसा असतो, दोन याच्यामध्ये करंट असतो. एक असतो एसी आणि एक असतो डीसी. हा डीसी करंट सोलार पासून जो मिळणारा पॉवर आहे तो अशा पद्धतीत आपल्याला मिळतो. हे एकदा एक प्लस असतं, एक मायनस असतं. हे एकाच वेव्ह मध्ये आपला वाहत असतो. आणि जे आपले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतात, इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस असतात तर ते एसी या करंटवर चालले येत असतात. त्याच्यामध्ये एक वेळेस हे प्लस होतं, एक वेळेस हे मायनस होतं, एक वेळेस हे प्लस होतं. अशा पद्धतीची त्यांना एक साइन वेव्ह त्या ठिकाणी तयार झालेली असते. तर याच्यामध्ये काय असतं, इथे प्लस झाला तर इथे मायनस होतो. ही भारतीय फ्रिक्वेन्सी ही 50 हर्ट्झ आहे. म्हणजेच ही एसी एका वेळा आपला 50 वेळा आपली दिशा बदलत असते. सरळ सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर तुमच्या घरामध्ये लागलेला जो लाईट आहे, LED सोडून लाईट आहे, तर तो लाईट एका सेकंदामध्ये 50 वेळा चालू बंद होतो. त्यालाच आपण काय म्हणतो की ही सायकल एक कंप्लीट होणं. म्हणजे एका सेकंदामध्ये ही जी सायकल आहे ते 50 वेळा कमी जास्त होत असते. तर त्यामध्ये जो एसी करंट असतात हे जे आपल्या मोटर्स असतात, फॅन असतात, ह्या सगळे एसीवर चालणारे असतात. आणि काही कंपोनंट घरामधले असतात, मोबाईल चार्जर असो, डिश टीव्ही असो, मग लॅपटॉप चार्जर असो, लॅपटॉप असो, हे जे डिव्हाइसेस असतात इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ते डीसीवर चालतात त्या ठिकाणी. मग त्याच्यामध्ये असे काही चार्जर्स वगैरे लागलेले असतात की त्याला AC to DC कन्वर्ट करतात. तर याच्यामध्ये बघा की तुमच्याकडे डायरेक्ट कंट्रोलर असेल तर त्याच्यावर तुम्ही जे आहे ते तुमची सिंगल फेज मोटर आहे, त्याच्यानंतर तुमचा फॅन आहे, त्यानंतर तुमचं जे काही वॉशिंग मशीन आहे, ह्या गोष्टी तुम्ही चालवू शकता. परंतु मोबाईल चार्जर आहे,
लॅपटॉप चार्जर आहे, आणखीन काही तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतात, ते जर तुम्ही चालवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याच्यामध्ये बिघाड येऊ शकतो. त्याच्यामध्ये जे लागलेले ट्रान्झिस्टर आहेत, त्याच्यामध्ये कॅपॅसिटर लागलेले आहेत, त्याच्यातले कंपोनंट ते हे गरम होऊन हे जळण्याचे चान्सेस त्या ठिकाणी जास्त असतात. त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही त्या कंट्रोलरवर ते टाकू शकत नाही. तर मग याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, बाजारामधून तुम्हाला आपण म्हणतो कन्व्हर्टर किंवा इन्व्हर्टर हा तुम्हाला विकत घ्यावा लागेल, हा परचेस करावा लागेल. तुमच्या घरातील जितका लोड आहे, 3 किलोवॅट आहे, 2 किलोवॅट आहे, 1 किलोवॅट आहे, त्या प्रमाणात तुम्हाला तो बाजारामधून वेगळा MPPT टेक्नॉलॉजी असो किंवा मग आणखीन बऱ्याच टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत, तर तो तुम्हाला स्टँडर्ड क्वालिटीचा विकत घ्यावा लागेल. नंतरच तुमचे जे काय आहे ते हे सर्वच कंपोनंट तुम्ही त्याच्यावर सर्वच डिव्हाइस तुम्ही त्याच्यावर चालवू शकता. आता त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्याकडं जो लागलेला प्लांट आहे, सर्वप्रथम या प्लांटची पॉवर जनरेशन क्षमता तुम्हाला तपासायची आहे. 3500, 3000 आहे का 5000 आहे का 7000 वॅट त्या ठिकाणी पॉवर जनरेट करतो हे तुम्हाला बघायचं आहे. आणि त्यानुसार तुम्हाला जो इन्व्हर्टर आहे तो आपल्याला खरेदी करावा लागणार आहे. म्हणजेच याच्यामध्ये जर तुम्ही 2000 वॅटचा इन्व्हर्टर जर खरेदी करत असाल तर याच्यातले काही पॅनल हे तुम्हाला डिस्कनेक्ट करावं लागतील. जेवढं पॅनलची क्षमता 2000 वॅट एवढा पॉवर जनरेट करण्याची क्षमता त्या ठिकाणी असणार आहे, तेवढेच पॅनल तुम्हाला वापरावा लागतील. आता त्याच्यानंतर आउटपुट व्होल्टेज हे सुद्धा त्या ठिकाणी मॅनेज करतं. तुमच्या घरामधले जे काही उपकरणं आहेत, AC उपकरणं हे जे आहेत ते तुम्हाला 230 व्होल्टवर चालणारे उपकरणं आहेत आणि DC उपकरणं जे आहेत ते 110 व्होल्ट पासून पुढे चालण्यास तुमचे चालू होतात. जसे मोबाईल चार्जर आहे, लॅपटॉप चार्जर आहे, LED TV असो, LED बल्ब असो, याच्यामध्ये जे आहेत ते तुमचं कमी व्होल्टेजवर पण चालतील. परंतु तुमची वॉशिंग मशीन झाली, आटा चक्की झाली, त्याच्यानंतर तुमचं घरामधील मोटर असेल सिंगल फेज, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर याला व्होल्टेज जवळपास 230 व्होल्ट जर लागत असेल तर त्याच्यामध्ये मिनिमम 200 व्होल्टच्या वर जर व्होल्टेज येत असेल तरच तुमचं त्या ठिकाणी ते इक्विपमेंट चालणार आहे. तर त्यामध्ये आणखीन दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला बॅटरीचा वापर त्या ठिकाणी नक्कीच करावा लागणार. डायरेक्ट ग्रीड कडून येणारा जर सप्लायवर तुम्ही जर चालवण्याचा जर प्रयत्न करत असाल, तुमचं जर इन्व्हर्टर आपण म्हणतो त्याच्यामध्ये जर हलक्या क्वालिटीचा असेल तर हे इक्विपमेंट जे आहेत हे जळण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण याच्यामध्ये काय असतं, ग्रीडवर ज्यावेळेस पॅनलवर सावली येते त्यावेळेस सप्लाय जो आहे, पॉवर जनरेशन क्षमता आहे ते एकदम कमी होते. आता याच्यामध्ये काय असतं, विविध प्रकारचे कॅपॅसिटर, डायोड, फिल्टर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लावलेल्या असतात. त्याच्यामुळे जे ग्रीडवरून येणारा जो सप्लाय आहे जर एकदम कमी होत असेल पॅनलवरून येणारा सप्लाय, तर याची जी फ्रिक्वेन्सी आहे विशिष्ट व्होल्टेजवर सेट केलेली असते, ती ब्रेक केल्यानंतर तुमचे जे काय आहे ते इक्विपमेंट इथे बंद पडतात. मग अशा वेळेस काय होतं की हे इक्विपमेंट ज्यावेळेस बंद होतात तर त्यावेळेस बॅटरीकडून येणारा जो सप्लाय आहे तो तुमच्या इन्व्हर्टरमध्ये घेतला जातो आणि तुमचं जे काय आहे ते हे कंटिन्यू केलं जातं. तर कंटिन्यू तुमचे जे काही डिव्हाइस आहेत ते चालत राहतात. आता याच्यामध्ये जे आहे ते आपण बघितलं तर हे कशा पद्धतीने नेमकं काम करतं, तर सरळ सरळ तुम्हाला सांगायचं जर झालं तर तुमच्याकडे जो लागलेला कंट्रोलर आहे, तुमच्याकडे जो AC-DC कंट्रोलर आहे, तर त्याच्यावर जर तुम्ही सिंगल फेज सप्लाय जर सिंगल फेज त्याला टर्मिनल जर दिला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फक्त आणि फक्त तुमची मोटर जे आहेत, मोटर आहे, आटा चक्की आहे, वॉशिंग मशीन आहे, इत्यादी डिव्हाइस त्याच्यावर चालू शकतात. ना की तुम्ही TV, तुमचं फ्रीज आहे, त्याच्यानंतर तुमचं लॅपटॉप आहेत, लॅपटॉप चार्जर आहे, कम्प्युटर आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर जर चालू शकत नाही. तुम्ही जर चालवायचं असेल तर तुम्हाला वेगळा त्या ठिकाणी इन्व्हर्टर जोडावा लागेल. तर बरेच जण काही डोकं लावतील, त्याच्यावर चालवतीलही, तर त्याच्यामध्ये त्याचे बिघडण्याचे चान्सेस हे जास्त असतात. कारण जे आपले डिव्हाइसेस असतात ते या करंटवर चालतात आणि इन्व्हर्टरमधून आपल्याला प्युअर AC त्या ठिकाणी मिळत नसते. त्या ठिकाणी ट्रँग्युलर वेव्ह किंवा स्क्वेअर वेव्हमध्ये त्या ठिकाणी AC मिळत असते. आणि जे काही इलेक्ट्रिकल पार्ट असतात, त्या हेवी मोटर्स असतात, त्याच्यामध्ये बिघडण्याचे चान्सेस हे कमी असतात. परंतु आपल्या ज्या इक्विपमेंटमध्ये डायोड, ट्रान्झिस्टर्स, मास्फेट वगैरे ह्या जे गोष्टी वापरलेल्या असतात याच्यामध्ये जे आहे ते आपले जळण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट या कंट्रोलरवरून तुम्ही वापरू शकत नाही. इन्व्हर्टर ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस तुम्हाला या जितके किलोवॅटचा इन्व्हर्टर घेतलेला आहे तितकेच किलोवॅटच्या पॅनल तुम्हाला त्याच्याशी जोडायचे आहेत. इनपुट आउटपुट जो काही पॉवर आहे तर त्याला व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. नंतरच तुमचे जे काही घरातील सोर्स आहे, घरातील उपकरण आहे ते व्यवस्थितरित्या काम करणार आहेत. मला वाटतं तुम्हाला ही थोडक्यात ही माहिती समजलीच असेल. जर इन्व्हर्टर संदर्भात जे काही किमती लागत असतील किंवा त्याच्याबद्दल आणखीन काही माहिती तुम्हाला लागत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
त्याच्या आपण लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही फक्त त्याची माहिती घेऊ शकता, ना की तुम्हाला ते त्या ठिकाणाहून खरेदी करण्याची गरज आहे किंवा नाही. फक्त आपण एक तुमच्यासाठी माहिती त्या ठिकाणी दिली आहे की इन्व्हर्टर जर खरेदी करावा तर नेमकं मग त्या इन्व्हर्टरची किंमत किती आहे, मग त्याला कशा पद्धतीत काम करेल, या सगळ्या गोष्टीची आपण माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. आता आणखीनही याच्यामध्ये आपल्याला डिटेल आपण समजवू शकतो, त्याच्यामध्ये वॅट व त्याचे एकक वगैरे, पण तेवढी आपल्याला त्याची गरज पडणार नाही कारण ते एज्युकेशनमध्ये पार्ट जातो पूर्णपणे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण एज्युकेशनल चॅनलवर जे आहे आपलं, तर त्याच्यावर आपण पार्टली टाकणार आहेत. फक्त आपण थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला की हे ग्रीडवर तुम्ही डायरेक्ट चालू शकता किंवा नाही. तर ते सरळ भाषेत आहे, ते डायरेक्ट जो कंट्रोलर आहे त्याच्यावर तुम्ही घरातील सर्वच इक्विपमेंट त्या ठिकाणी चालवता येणार नाहीत. त्याला तुम्हाला वेगळा इन्व्हर्टर लावावाच लागेल. जरी कंपनी म्हणत असेल तरीही त्या ठिकाणी तुम्ही तो चालू शकत नाही, कारण हा जो आहे तो तुमच्या मोटरसाठी बिल्ड केलेला आहे, मोटरसाठी डिझाईन केलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या काही फ्रिक्वेन्सी आहे ती तुमच्या मोटरसाठी डिझाईन केलेली आहे. त्याला तुमच्या घरातील इक्विपमेंटसाठी जी लागणारी फ्रिक्वेन्सी आहे तर ती त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा कंट्रोलर त्या ठिकाणी, वेगळा इन्व्हर्टर त्या ठिकाणी तुम्हाला लावावं लागणार आहे. त्याच्यामधले जे काही प्रॉब्लेम आहेत, जे परिणाम आहेत, ते जर डिटेल तुम्हाला लागतच असतील तर खाली कमेंट करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला का चालत नाहीत पूर्णपणे एक्सप्लेन करून, त्याच्यातले डायोड, त्याच्यातले ॲनोड, त्याच्यातले ट्रान्झिस्टर, मॉसफेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, पूर्ण कॅपॅसिटर कसे असतात, का चालत नाही, पूर्णपणे एक्सप्लेन करून सांगू शकतो त्याच्यामध्ये. जर तुम्हाला जर ती पूर्ण माहिती लागतच असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा. तुम्हाला टोटल एक ना एक गोष्ट त्याच्यामधली पूर्णपणे मी एक्सप्लेन करून सांगू शकतो. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.